झी 24 तास एक पाऊल पुढे. या मताचा आहे शिक्षकानं अत्यंत चांगलं काम केलं पाहिजे, याबद्दल दुमत नाही. त्यानं पूर्ण आपला आत्मा ओतून हे विद्यार्थी घडवले पाहिजे. उद्याचे या देशाचे नागरिक आहेत. पण ही जी आता सांगितलं या तज्ज्ञांनी की शिक्षकाची भरती, शिक्षकाच्या नेमणुका, शिक्षकांच्या बदल्या यामध्ये प्रचंड सध्या भ्रष्टाचार आहे. आणि त्यामुळं जे पायाशुद्ध सगळे शिक्षक यायला पाहिजेत दर्जेदार, ते येऊ शकत नाही. त्या दुरुस्त्या जर झाल्या आणि शिक्षकाला केवळ शिक्षणाचंच काम करू दिलं तर ही सारी जी अधोगती झालेली आहे ती भरून निघेल आणि चांगला महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर राहील याची मला खात्री आहे. शिवाजीराव, धन्यवाद. आपण सर्व शिक्षकांच्या वतीनं जे अभिवचन महाराष्ट्राला दिलं तीच आजच्या महाराष्ट्राची खरी गरज आहे. प्रेक्षको, आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होतो. आज संध्याकाळी प्रथम या संस्थेचा प्राथमिक शिक्षणाचा अहवाल सादर झाला आणि आज रात्री ताबडतोब आपण इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली. जाता एक चुटकुला आठवला तेवढा प्रेक्षकांसाठी की नेमकं काय होतंय. पाचवीतल्या मुलाला दुसरीचं पुस्तक वाचता येत नाही, भागाकार येत नाहीत, वजाबाक्या येत नाहीत, साऱ्या प्रश्नांची उत्तरं येत नाहीत. वर्गात काय शिकवलं जातंय आणि मुलगा काय शिकतो याच्यामध्ये प्रचंड मोठी गॅप आहे. एक गाव होतं, त्या गावात एक मुलगा होता. तो एका चौकात जाऊन ओरडायला लागला, मी माझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. तो पुढच्या चौकात गेला, सगळेजण आश्चर्यानं पाहू लागले. मग त्याला लोकांनी हटकलं आणि सांगितलं, कुठं आहे ते गाणारं कुत्रं. तो म्हणला, उद्या सकाळी माझ्या घराच्या परसदारी या. सगळा गाव परसदारी त्याच्या जमला. नटून थटून सर्वजण जगातलं 8वं आश्चर्य बघायला जमले. तो आपल्या छोट्या कुत्र्याला घेऊन बाहेर आला आणि त्यांनी कुत्र्याला आज्ञा केली, गा टॉमी गा. आता सर्व प्राणांच्या शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून सगळं गाव त्या कुत्र्याकडे पाहायला लागलं. कुत्र्यांनी तोंड उघडलं आणि कुत्रा चक्क भुंकायला लागला. तो गाईल कसा? लोकांनी त्याला थांबवलं आणि सांगितलं, तू तर म्हणाला होता तुझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय म्हणून. तो मुलगा म्हणला, हो मी गायला शिकवलंय असं म्हटलं, तो कुत्रा शिकला असं कुठे म्हटलं मी. आजच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेत नेमकं काय होतंय हे तुम्हाला कळलं असेल. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता, प्राथमिक शाळांना सरकारनं वाऱ्यावर सोडलंय का? प्राथमिक शाळांना सरकारनं वाऱ्यावर सोडलंय का? बघू जनमताचा कौल काय. 78% लोक म्हणताय होय, प्राथमिक शाळांना सरकारनं वाऱ्यावर सोडलंय, तर नाही असं 17% वाटतंय, तर जवळपास 4% तटस्थ आहेत. आज या इतक्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याकरता माझ्यासोबत माधवराव चव्हाण, डॉक्टर अरुण निगवेकर आणि शिवाजीराव पाटील आले. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. या कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा सांगतो तिघा मान्यवरांना, महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना की आम्ही यावर नुसती चर्चा करून थांबलेलो नाही आहोत. एका नव्या उपक्रमाची, अभियानाची आम्ही आज सुरुवात करतोय, ज्याच्यामध्ये गावागावात असे शिक्षणाचे छोटे छोटे प्रयोग होत असतील. चंगळवादापासून रोखण्यासाठी, विज्ञान समजवण्यासाठी, गणिताची भीती कमी करण्याकरता, इतिहास आत्मसात करण्याकरता आणि भूगोल समजावून सांगण्याकरता ते प्रयोग आम्हाला कळवा. ते प्रयोग डॉक्टर निगवेकरांसारख्या एखाद्या मान्यवर शिक्षण तज्ज्ञाच्या समितीखाली आम्ही तपासून पाहू आणि मग त्यातल्या अनेक चांगल्या प्रयोगांचं चित्रीकरण करून आम्ही अवघ्या महाराष्ट्राला कळवू. म्हणजे गडचिरोलीमधले होणारा एखादा प्रयोग कोकणातल्या आमच्या एखाद्या शिक्षकाला कळेल, त्याला प्रेरणा मिळेल. मराठवाड्यात होणारा एखादा प्रयोग विदर्भात कळेल आणि अशा रीतीनं असा महाराष्ट्र घडेल. त्याच प्रोमो सकट आज या कार्यक्रमाचा शेवट करतो. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. तंत्रज्ञान आणि माहितीच्या भडीमारात कशी जपावी ज्ञानाची लालसा. चंगळवादाच्या वावटळीत कसा टिकावा गुरुशिष्य परंपरेचा वारसा. शिक्षक म्हणून कसा घडवताय तुम्ही तुमचा विद्यार्थी. शिक्षण क्षेत्रातल्या तुमच्या नव्या संकल्पना आम्हाला कळवा. वरळी, मुंबई 13 किंवा लॉग ऑन करा www.24tas.com वर. निवडक शिक्षकांच्या प्रयोगांचं आम्ही करू चित्रीकरण आणि मांडू अवघ्या महाराष्ट्रासमोर. शिक्षण क्षेत्रातल्या सर्वोत्कृष्ट प्रयोगांना आम्ही करू सन्मानित. सहभागी व्हा झी 24 तासच्या अभिनव उपक्रमात. ऐसा घडवू महाराष्ट्र. झी 24 तास एक पाऊल पुढे.